सूर्यासाठी पुढचा बॉल हवेमध्ये आहे. स्वतः जज करतोय ऋतिक बॉलला. येस, झेल पकडलाय. महत्वपूर्ण विकेट. सूर्या नायडू आउट. आणि आता मात्र पिन ड्रॉप सायलेन्स. टीम शिवडीची महालक्ष्मी या संघाच्या डगआउटमध्ये. कारण महत्वपूर्ण विकेट आपण पाहिली तर पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता सूर्या नायडूने आणि त्याचा बदला म्हणून ऋतिक लागलेले ती महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. चांगला बॉल पहा काय बॉल हाताळलाय रितीन. 3चा पहिला बॉल. चांगला बॉल पाहायला मिळालाय ऋतिकचा. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 28 पुढचा बॉल चांगला पुन्हा एकदा ऋतिकने हाताळलाय. आणखीन एक यावेळेला आणखीन एक निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. पहा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रभावित करणारी गोलंदाजी. ऋतिकचा पुढचा बॉल हवेमध्ये आहे. स्वतः ऋतिक पुन्हा एकदा जातोय बॉलच्या खाली. यस, बरोबर सूर्याचा विकेट पटकावला आणि त्याचप्रमाणे चिरागचा देखील विकेट पटकावलाय. नाव आहे ऋतिक नागले. महत्वपूर्ण 2 विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिली आहेत. पहिली विकेट सूर्याची त्याने पटकावल्यानंतर चिरागची महत्वपूर्ण विकेट देखील ऋतिकने पटकावली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 35, 2 गडी बाद टीम शिवडीची महालक्ष्मी. पहिलाच बॉल खेळत असताना विश्वने उडवलाय बॉल. सौरभ धावतोय. बॉलच्या खाली यस जज करत असताना झेल त्याने बरोबर पकडलाय आणि विसरत पगारे बाद. त्यावेळेला सौरभसाठी पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. श्रेयसने बरोबर अंदाज घेतलाय आणि आणखीन एक झेल पकडलाय आणि आणखीन एक विकेट येते. फलंदाज सौरभ मांद्रे बाद. रोहितसाठी पुढचा बॉल. वाह! बरोबर षटक हाताळलंय. ऋतिक नागले प्रभावित करणारी गोल. यावेळेला चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि ओहो! आणखीन एक मोठा फटका. सौरभ आहे बॉलच्या खाली. येस! चूक होणार नाहीये. महेशने कानमंत्र दिला होता गोलंदाज ऋतिकला आणि कानमंत्र आता मात्र कामी आलाय. फलंदाज अनिकेत चव्हाण अंड्या आउट.